सुनेत्रा पवार यांच्याबद्दल गुंगी गुडिया हा शब्दप्रयोग केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। पण तुम्हाला माहित आहे का, गुंगी गुडिया हा शब्दप्रयोग काँग्रेसच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा वापरला गेला होता। आपण त्याचबद्दल जाणून घेऊयात। 1966 मध्ये इंदिरा गांधी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या त्यावेळेला काँग्रेसमधल्या ज्येष्ठ नेत्यांच्या सिंडिकेट समूहाला असं वाटलं की त्या शांत राहतील किंवा वरिष्ठ नेत्यांच्या सल्ल्यानुसारच वागतील। सुरुवातीला त्या सभागृहातही फारशा बोलत नव्हत्या। त्यांचा हा संदर्भ पकडून तत्कालीन समाजवादी ज्येष्ठ नेते राम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल हा शब्दप्रयोग सगळ्यात पहिल्यांदा केला होता, गुंगी गुडिया। पण याच इंदिरा गांधी यांनी कालांतरानं त्या गुंगी गुडिया नाही तर आर्यन लेडी म्हणजे पोलादी महिला आहेत हे दाखवून दिलं। गेल्या काही काळापासून सुनेत्रा पवार या अनेक पत्रकार परिषदांमध्ये जातात, पण त्यांना जे बोलायचे त्या तेवढंच बोलतात। त्या फारशा प्रश्नांना उत्तर देत नाहीत, पण शासकीय बैठकांमध्ये मात्र आवर्जून बोलतात आणि सूचना देतात। पण बारामतीमध्ये राहणाऱ्या लोकांना आणि अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना जवळून ओळखणाऱ्यांना अनेकांना हे माहिती आहे की साधारणपणे 9 वर्षांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी बारामती फोरम नावाचं एक गट स्थापन केला होता। या माध्यमातून त्या अतिशय उत्तम प्रकारे विविध सामाजिक कामही करतात। यासोबत बारामतीतल्या महिलांसाठी त्यांनी टेक्सटाईल पार्क स्थापन केलाय। या माध्यमातून सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुका आणि परिसरातल्या जवळपास 15 ते 20 हजार महिलांना जोडून घेतलाय। त्यांना रोजगारही उपलब्ध करून दिलाय आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या कामात ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यांचं अनेक गोष्टींवर अतिशय बारकाईनं लक्ष असतं। एवढंच नाही तर अनेकांच्या नजरेतनं सुटलेल्या गोष्टी सुद्धा सुनेत्रा पवार या आवर्जून दाखवून देतात आणि त्या दुरुस्तही करून घेतात। अजितदादांच्या निधनानंतर अचानकपणे सुनेत्रा पवार या सक्रिय राजकारणात आल्या, किंबहुना त्यांना राजकारणात यावं लागलं। आता कुठे या गोष्टीला 5 ते 6 महिने होत आहेत, पण कदाचित सुनेत्रा पवारही जेव्हा वेळ घेऊन बोलू लागतील आणि प्रत्यक्ष जमिनीवर येऊन काम करू लागतील तेव्हा अनेकांच्या भुवया उंचवतील।